झी 24 तास एक पाऊल पुढे। 281 बालकामगार राज्यात आहेत। खरंच हे पटणार नाही तर हास्यास्पद आहे। निदान सरकारनं या बातमीनंतर किंवा राज्यामध्ये काय परिस्थिती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी करावा। डोळ्यावरती कातड ओढून बसू नये हीच इच्छा आहे। पुढच्या बातमीकडे वळतोय। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची आधीच बोंब असलेल्या पुण्यामध्ये आता पीएमपीएलला दिवाळखोरीचे डोहाळे लागलेत। भाडेतत्वावरती घेतलेल्या 250 बसेसचे पैसे न दिल्यानं खासगी कंत्राटदारांनी या सगळ्या बसेस बंद केल्यात। ग्राफिकच्या माध्यमातून आपण नजर टाकूयात पीएमपीएलचा नेमका कसा भोंगळ कारभार सुरू आहे। बघा, पीएमपीएलचा भोंगळ कारभार आणि पुणेकरांचे हाल आहेत। पीएमपीएलच्या मालकीच्या 1523 बसेस आहेत ज्या रस्त्यावरती धावतात। त्या पीएमपीएलच्या मालकीच्या 1533 बसेस पैकी 630 बस बंद आहेत। भाडेतत्वावरच्या 272 बसेस आहेत। त्यातल्याही भाड्याच्या बंद बस 250 आहेत। 250 भाड्याच्या बंद बस आहेत। एकूण बंद असलेल्या बसची संख्या आहे 890 आणि रस्त्यावरती धावत आहेत फक्त 1150 बस। या सगळ्या घोळाच्या संदर्भात प्रशासनाला विचारलं असता डिझेलच्या वाढलेल्या किमती या सगळ्याला जबाबदार असल्याचं उत्तर देण्यात आलं। आम्हाला पगार आणि डिझेल या दोन गोष्टींवरच खर्च झाल्यामुळे जी काही रेव्हेन्यू आमचा उत्पन्न येतोय तो याच्यामध्येच खर्च होते। त्यामुळे इतर देणी सुद्धा थकली, नुसतीच भाडेतत्वावरील बसेसची नाही तर इतर काही देणी सुद्धा थकलेली आहेत आणि त्यामुळे एक आर्थिक संकटात परिवहन महामंडळ आलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।